असेल की त्या मॅचमध्ये मी समालोचन करतोय. नक्कीच या ठिकाणी मला ही संधी दिल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच ऋषभची ही कामगिरी आपण नेहमी पाहिलंय, ज्या ज्या वेळी ज्याच्या ह्याच्यामध्ये बॅट दिल्यानंतर ज्या प्रकारची खेळी करून दाखवायची असते ना, ज्या प्रकारे त्यांनी या इतक्या वर्षात सिद्ध करून दाखवलंय ना, नक्कीच ऋषभचं खरंच कौतुक करावं लागेल. आज मात्र यावेळी मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहण्याचा किंवा नक्कीच करून दाखवण्याचा, या प्रेक्षकांना खुश करण्याचा, आपल्या चाहत्यांना खुश करण्याचा प्रयत्न नेहमीच असेल. आता मात्र स्ट्राईकवरती असणारा विश्वेश आणि नॉन स्ट्राईकवरती ऋषभ मैदानामध्ये खेळताना पाहायला पाहिजे. नक्कीच मी दोन्ही संघांच्या विनंती करतोय की 12 प्रतिनिधी प्लीज मैदानामध्ये पाठवायचं, समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. अमृत वाटक चषक 2026 मधील बी ग्रुप मधला पहिला सामना ज्या ठिकाणी झालं, आपण जर पाहताय तर त्या सामन्याचा सामनावीर ठरलेला खेळाडू ठरतोय कुमार कुमार नाखवा. नक्कीच याचे या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आपण एक सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण त्याला देणार आहोत. या ठिकाणी सामन्याकडे वळूयात. पहिला चेंडू प्रणयचा, नक्कीच पॉवर प्ले षटकाचा वापर करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. चौकार डीजे. धन्यवाद डीजे. या सासवणे गावाचा आपण अनेकशे बलाढ्य संघ या मैदानामध्ये खेळून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. अनेक खेळाडूंनी आपलं नाव लौकिक केलेलं पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी आता मात्र ज्यावेळी टायगर लेन सासवणे संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय, हे दोन्हीही फलंदाज म्हणजे विश्वेश आणि ऋषभ ही जोडी मात्र मैदानामध्ये आकार काढणार, जे मोठी फटके मारायचे, जी धावसंख्येमध्ये मजा आणायची, धावसंख्या जी वाढवायची आहे ना, ती जबाबदारी या दोन खेळाडूंवरती असेल. पहिल्या फटक्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या पॉवर प्ले षटकाचा पूर्णपणे वापर करताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूवरती चौकार म्हणून इरादे स्पष्ट करून दिलेत की मोठी धावसंख्या नक्की आपल्याला पाहायला मिळणार. हा मात्र दुसरा चेंडू चांगला असा फटका, पुन्हा एकदा चेंडू भेदक दिशेने मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला जातोय. हा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. साई आवास आपण या संघाने जर बघितलं तर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकी आपल्या साईडनं बजावण्यामध्ये यश आलं होतं आणि नक्कीच त्याच्याच प्रयत्नांना कमीत कमी धावसंख्येवरती सासवणे संघाला रोखायचं, हे मात्र समीकरण कुठेतरी फ्लॉप होईल की काय, की कुठेतरी चुकीचं ठरेल की काय, आता मात्र या दोन चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण आतापर्यंत विश्वेशी जे दोन चेंडूवरती अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली ना, आता हॅट्रिकवरती असेल. हा चेंडू चौकारासाठी काय मार्गस्थ होणार, नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी विश्वेशचं कौतुक करावं लागेल. धाव वाचवणं गरजेचं होतं. नक्कीच आतापर्यंत गोलंदाजी करणारा प्रणय दोन चौकार गेल्यानंतर कुठेतरी चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळी चेंडू मैदानामध्ये पडल्यानंतर माझ्या माध्यमातून 100% योगदान प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळेल असा गोलंदाज प्रणय आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूची सांगता झाले. सर्वांचा आहे रायझिंग स्टार नक्कीच एक महत्त्वाची खेळी करून टाकलं ऋषभ आता मात्र स्ट्राईकवरती असेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे जोरदार फटका, सीमारेषेचा अंदाज घेत असताना चेंडू बराचसा लांब 50 मीटर जवळपास लांब पडताना पाहायला मिळतो. गतीने त्या स्पीडने पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर बराचसा लांब येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्की ज्याच फटक्यांसाठी आपण जर सामन्यामध्ये पाहतो रंगत भरवण्याचं काम ऋषभच्या माध्यमातून नक्कीच म्हटल्याप्रमाणे दरवेळी ज्यावेळी
फलंदाजीला येतो त्या प्रकारची फलंदाजी आत्ता सुद्धा पाहायला मिळाली. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर नक्की ज्या चेंडूचं कौतुक करावं लागेल, या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळी 2 षटकार आल्यानंतर आत्मविश्वास गमवायचा नव्हता. जितके चेंडू माझ्या हातामध्ये आहे ते चांगल्या पद्धतीचे फेकायचे होते, हे मात्र मनामध्ये इच्छा होती, हे मात्र एक स्ट्रॅटजी होती. ही मात्र 6 चेंडूंवरती आपली पाहायला मिळाली. आणि या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा. मोठं षटक ज्याची वाट बघत असतो ना फलंदाज, ते पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर सहा चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला पाहायला मिळतो. आणि 6 चेंडूंमध्ये जवळपास दोन चौकार षटकाराच्या माध्यमातून टायगरलँड सासवणे हा संघ आता मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर वापर करून घ्यावा. दुसऱ्या षटकाचा नक्कीच प्रारंभ होत असताना आता मात्र 21 धावा आणि आता मात्र हे पुढे पुन्हा येणार एक पॉवर प्ले षटक. एकंदरीत किती धावांमध्ये हे मजल मारल 2 षटकांमध्ये हे दोन्ही फलंदाज, कारण आता मात्र आवाज संघाला माहिती असेल की जास्तीत जास्त या खेळाडूंना मैदानामध्ये टिकून द्यायचं नाही आहे, लवकरात लवकर यांना माघारी पाठवायचं आहे. परंतु गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय, परंतु यश मात्र त्याच्या पदरी पडत नाही आहे. आणि त्याच कारणास्तव आता मात्र ऋषभ आणि विश्वेश हे चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. दुसरा गोलंदाज ज्याला दुसरं षटक फेडण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी दिली असा परेश मैदानासाठी गोलंदाजीला सुरुवात करेल. पंचांच्या डावी साईडना पहिला चेंडू विश्वेशसाठी. विश्वेशसुद्धा आपण जर पाहिलं तर त्याच प्रकारचे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या वेळी जर आपण पाहिलं तर आधीच्या प्रकारे जे चौकार मारून दाखवले होते त्या प्रकारचा हा चेंडू नक्कीच बॅटवरती आला नव्हता, परंतु तितक्यापेक्षा चांगलं पॉझिटिव्ह गोष्ट अशी असेल की चेंडू निर्धावसुद्धा जात नाही आहे. ज्या वेळेला मोठी धावसंख्या होते ना, नक्की त्या वेळेला सेन्सिबल क्रिकेटसुद्धा खेळलं जातं आणि त्याच प्रकारचा क्रिकेट ह्या दोन्ही खेळाडूंकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये ही जोडी जास्तीत जास्त टिकणं हे मात्र कुठेतरी सासवणे संघाकडनं विचारत असतील आणि नक्कीच कमीत कमी धावसंख्येमध्ये या दोघांना माघारी परतवण्याचं काम हे मात्र आवाज संघाचं असेल. येणारा काळ ठरवेल कोण यशस्वी ठरेल कोण अयशस्वी ठरेल. आता मात्र गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. चेंडू नंबर 2 वरती काय घडेल. या ठिकाणी सुद्धा जोरदार फटका मारलाय. नक्कीच हा चेंडू वाऱ्याचा आधार घेत नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेपर्यंत जात क्षेत्ररक्षणी फील्ड केलेला चेंडू आपण पाहिलात आणि या चेंडूवरती नक्कीच 1 धाव पूर्ण झाली असं मात्र नक्कीच घोषित झालं. दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 1 धाव आली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आता मात्र ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण ज्यावेळी षटकार चौकारांचे मोठे फटके येत होते त्यावेळी आपल्या हातामध्ये गोलंदाजी दिल्यानंतर ती षटक आपल्याला कव्हर करायचं होतं, त्या षटकामध्ये कमबॅक करायचा होता. असं षटक नक्कीच म्हणता येईल. हा चेंडू नंबर 3 पुन्हा एकदा ऋषभसाठी. एक चांगला गोलंदाज, एक चांगला खेळाडू का ओळखला जातो आपल्या संघामुळे, त्याच्यामध्ये काय स्थान असतं हे मात्र गोलंदाज परेशने दाखवून दिलंय. नक्की क्षेत्ररक्षण माध्यमातून चुकी होते या इथं नेहमीच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गचाळ क्षेत्ररक्षण ज्याला म्हणतं ते मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. परंतु नक्कीच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करताना सुद्धा हे खेळाडू पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी सुद्धा दाद दिली पाहिजे, कारण ह्या धावसंख्येमध्ये 2 धावेंनी पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या झाली ती 26 धावा. सासवण्याच्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच अनेकशे मान्यवर सकाळपासून उपस्थिती लावून गेले. नक्की प्रत्येक खेळाडू जे कालच्या दिवसामध्ये सुद्धा ज्यांनी नामवंत खेळाडू करून दाखवले असे सुद्धा खेळाडू येऊन गेले. आज मात्र दिवस आपल्याच बाजूने असणारे, आपलं सुद्धा नाव लौकिक करायचं, आपले सुद्धा छबी मैदानामध्ये उठवट आहे. याचा उत्तम उदाहरण आता मात्र ऋषभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ऋषभच्या माध्यमातला प्रत्येक वैयक्तिक हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. जो धावा मिळतील 6 येईल षटकार. वरनं हा उंचावून मारलेला फटका नक्कीच आतापर्यंत ऋषभची जी फटकेबाजी बघितलीत ना तर जोरदार प्रहार करतोय. आणि नक्कीच या सकाळपासून आपण जर पाहिलं तर रायटी फलंदाज, उजव्या हाताचे फलंदाज आहेत ना, त्यांना वारा हा सपोर्ट करतोय. कारण ज्या वेळी चेंडू बॅटवरती मिडल ऑफ द बॅट झालाय ना, चेंडूने सीमारेषा गाठले आणि नक्की प्रत्येक चेंडूवरती षटकार सुद्धा प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान आता मात्र हा बी ग्रुपमधील हा शेवटचा सामना, एक मोठा सामना पाहायला मिळतोय. साई आवास विरुद्ध टायगरलँड सासवणे संघाकडनं प्रथमतः फलंदाजी करत असताना अफलातून फलंदाजी ऋषभच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे बॅटवरती चेंडू आला. ह्या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक लागेल. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळतंय. पाहता 5 चेंडूची सांगता झाली. अंतिम चेंडू या पॉवर षटकातील दुसऱ्या षटकातील मार्गस्थ होत असताना 1 to goचा हा सामना पंचांचा गाठ घेऊन नक्कीच गोलंदाजीला सुरुवात करतील. या चेंडूवरती काय घडेल, कारण एक मोठा खेळाडू आता नॉन स्ट्राईकवरती आलाय, ज्यांनी चौकारांची आतिषबाजी करून मैदानामध्ये इरादे स्पष्ट करून दिले. असा खेळाडू स्ट्राईकवरती आहे
आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे एसटीची वेध घातलेला हा चेंडू एक धाव नक्कीच या चेंडूवरती भेटेल. नक्कीच एका धावेवरती समाधान मानून हे षटक संपुष्टात आलं असं मात्र पंचांचा इशारा येतोय. आणि 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये पार पडतोय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या लागते 34 धावा. या 5 षटकांचा खेळ अजूनही जवळपास पाहायला गेलं तर 18 चेंडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेले हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी नक्कीच पार पाडणार. कारण ज्या खेळाडूंवरती विश्वास ठेवून सासवणे संघाने मैदानामध्ये पाठवलंय असं ऋषभ आणि विश्वेश हे चांगली कामगिरी आतापर्यंत पार पाडतात. नक्कीच विश्वेशचं आतापर्यंत खरंच कौतुक केलं तर 2 चौकार एकेरी दुहेरी माध्यमात अजूनही मैदानामध्ये टिकून असलेला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे एक चांगला ऋषभ शिरदनकर नावाचा हा प्रसिद्ध खेळाडू ज्याने अलिबाग गाजवलं, प्रत्येक लीग मधले आपली छबी उमटून द्यायचं काम केलं असा हा खेळाडू वैयक्तिक 3 षटकाराच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नक्की 2 षटक मात्र संपुष्टात आले. एका षटकाचा आपण जर विचार केला तर नक्कीच मोठी धावसंख्या आली होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज यशस्वी सुद्धा ठरले होते. आणि आता मात्र हे तिसरं षटक, आता मात्र यष्टीरक्षक करणारा खेळाडू आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल. कारण आता माहिती असेल, कारण आता झेल जर सोडली ना तर नक्कीच कुठेतरी ह्याचा मोबदल्यामध्ये मोठी धावसंख्या रचण्यामागे हे दोन्ही खेळाडू कुठेतरी हातभार लावू शकतात. आता मात्र कुठेतरी पॉवर प्ले षटकाचा वापर करत होते, परंतु आता मात्र आपल्या हातामध्ये ताकद आहे, आपल्या हातामध्ये गोलंदाजी करणारा एक चांगला खेळाडू आहे. त्याचा उपयोग मात्र आपल्याला चांगला करून घ्यावा लागेल. तिसऱ्या गोलंदाजीला सुरुवात होते. या ठिकाणी चुकीचा चेंडू, पंचांचा इशारा येतो हा नो चेंडू आणि या नो चेंडूवरती येतोय षटकार. डीजे जर पाहिलं तर 46 धावा. साई आवास या संघाला मात्र काही सुचत नसेल कशा प्रकारे यांची मात्र विकेट काढावी लागेल, कशा प्रकारे माघारी परतावे लागेल. कारण जर हे खेळाडू जर मैदानामध्ये टिकले तर नक्की ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये स्थिती उपलब्ध होते ती पूर्ण करणंच गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नक्कीच माझा आवाज गोलंदाजापर्यंत पोहोचला आणि पुढच्या चेंडूवरतीच विकेट कॅच आउट
घडेल या ठिकाणी मात्र बघा शब्दाकडे एक जाणीवपूर्वक लक्ष दिलं, नक्कीच टप्प्यावर थोडासा फरक जाणवला, थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिलात ना, टप्पा पडण्यात थोडासा बाहेर निघाला, यष्टी रक्षकाने आपलं चांगलं काम बजावलं आणि हा चेंडूची सांगता झाली निर्धाव धावेवरती. पाहिल्या गेलं तर बऱ्याच टाइम नंतर निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण जर विचार केला तर आतापर्यंत ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका समीरच्या माध्यमातून येतोय, षटकार. पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे नक्कीच वाटचाल होताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत कळवता येईल. फलंदाज विकेट असणार आहे या ठिकाणी. फेकलं होतं, आता मात्र 13 पेक्षाही कमी धावसंख्या आपल्याला फेकायची आहे. पाहिलं गेलं तर ऋषभ आणि आता मात्र त्याचा फलंदाज समीर हे मात्र माघारी परतलेत. आता मात्र नौके खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी करायची हा निर्णय आपल्या संघाकडे किंवा आपल्या कर्णधाराने आपल्या खांद्यावरती दिलाय. ही जबाबदारीची जाणीव ठेवून गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र परेशची ही गोलंदाजी उर्वरित 12 चेंडू कितीपर्यंत मजल मारून देतील सासवणे संघाला हे मात्र बघण्यासारखं असेल. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. नक्कीच पहिला चेंडू गोलंदाज सुरुवात करणार पंचांच्या डाव्या साईडना परेश, स्ट्राईक वरती असेल सुशांत म्हात्रे. या ठिकाणी मात्र नक्कीच थोडासा अनोखी शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इष्टीच्या दृष्टीने वाटचाल करत होता. नक्कीच समजल्याने चेंडूवरती बॅट टाकली आणि नक्कीच या बॅटवरती बॅटवरती चेंडू आल्यानंतर एक धावेमध्ये रूपांतर झालं. नक्कीच बऱ्याच टायमानंतर अजून कोणताही मोठा फटका आलेला पाहायला मिळत नाही आहे. हीच खरंच कुठेतरी जबाबदारी मैदानामध्ये गोलंदाजी करताना परेशला ठेवावी लागेल. अन्यथा जो संघ आपला जास्तीत जास्त धावसंख्या मारण्यासाठी मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलाय तो मात्र कुठेतरी जास्तीत जास्त धावसंख्या मारण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत विचारलं तर 55 धावा मैदानामध्ये झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 55 धावा. परेशला मात्र अजून आपल्या षटकातील 5 चेंडू फेकायचे आहेत आणि या 5 चेंडूवरती खेळत असलेले खेळाडू सुशांत आणि विश्वेश कशा प्रकारची फलंदाजी करेल. नक्कीच विश्वेशकडे नक्कीच आवाज पोचला आणि विश्वेशच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिडमच्या डोक्यावरना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मिळेल, षटकार. विश्वेचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं लागेल. आपले साथी फलंदाज जरी माघारी परतले असले ना तरी माझ्यामध्ये जी क्वालिटी आहे, माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे ना तो मैदानामध्ये मी निश्चितच दाखवून देणार आणि नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी आत्तापर्यंत विश्वेश करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक वाऱ्याची दिशा घेऊन चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर, षटकार.
प्रथमेश. नक्कीच क्रिकेटची आवड एक प्रेक्षक म्हणून आपण मैदानामध्ये हजर झाला आणि नक्कीच हे बक्षीस जे लावलं आहे त्याचं मानकरी सुद्धा आपण ठरलेला आहात. या ठिकाणी जर आपण पाहिले तर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक खाली होता आणि त्या ठिकाणी बघितलं तर लॉंग ऑफला सुंदर असा झेल. आता मात्र विश्वेश मैदानाच्या बाहेर. डीजे. सदुसष्ट धावा आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि जो मात्र खतरनाक खेळाडू विश्वेश नावाने प्रसिद्ध सासवणे संघाकडनं, टायगर लेंड सासवणे संघाकडनं आता मात्र तो माघारी परतताना पाहायला मिळतोय. नक्कीच मनामध्ये कुठेतरी एक दुःख असेल, चेहऱ्यावरती मात्र कुठेतरी निराशा आपल्याला पाहायला मिळते, कारण शेवटपर्यंत टिकायचं होतं, अजून एक षटक आपल्याला खेळायचं होतं, जास्तीत जास्त धावसंख्या रचायची होती, हे मात्र विश्वेशच्या मनात होतं. परंतु पाहिलं तर गोलंदाज ह्या ठिकाणी चपळ ठरला आणि गोलंदाजचा आपण जर विचार केला तर एक मोठी विकेट आपल्या संघाच्या पदरामध्ये टाकताना पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला परेश गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. परेशचा एक शेवटचा चेंडू असणार आहे. पाहिजे या चेंडूवरती काय घडेल आणि काय बिघडेल. नक्कीच फलंदाज मात्र मोठा फटका मारण्याची सज्ज असेल. हा अंतिम चेंडू. नक्कीच म्हटल्याप्रमाणे चांगला फटका खेचला होता या ठिकाणी. नक्कीच आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरनं हा चेंडू गेला होता. चेंडू उचली घेत नक्कीच ज्या ठिकाणी ट्रॅव्हल करेल, एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आपण जर पाहिली, सॉरी 3 धावे आपण जर पाहिलं तर निश्चितरित्या या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये उत्कृष्टरित्या पूर्ण झाले आपण पाहिलं. या 4 षटकांच्या खेळानंतर आपण धावसंख्या पाहिली तर 70 धावा, एक मोठी धावसंख्या आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते आणि उर्वरित अजूनही पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजून एक षटक मात्र खेळण्यासाठी अजूनही मार्गस्थ असणार. हे शेवटचे 6 चेंडू असणारे सासवणे संघाला या 5 षटकांच्या खेळामध्ये आणि हे 6 चेंडू एक निर्णायक पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतील, कारण हे 6 चेंडू नक्की सासवणे संघाकडनं असेल की मोठे फटके मारण्यासाठी सज्ज असतील, जास्तीत जास्त चेंडू मोठे फटक्यांमध्ये तब्दील करायचे असतील, परंतु गोलंदाज मात्र आता त्यापेक्षाही चपळ असेल आणि ह्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा द्यायचं हे मात्र त्याकडे सुद्धा लक्ष असेल. ह्या दुविधामध्ये ज्या जिंकणं कोणत्या नशिबामध्ये असेल, हरणं कोणत्या नशिबामध्ये असेल हे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार. मात्र पहिल्या सत्रामधले 5वं षटक हे चालू असताना पहिला चेंडू ट्रॅव्हल करत असताना चांगला चेंडू नक्कीच मैदानामध्ये फील्ड करत असताना मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू झाली. या ठिकाणी चुकी झाली आणि चुकीचा फायदा मिळणार सासवणे संघाला. येणाऱ्या चेंडूवरती जबरदस्त चौकार. डीजे.
म्हणजे साई आवास या संघासमोर. दोन्ही संघ बलाढ्य संघांची भूमिका नेहमी पार पडत असतात, परंतु आता मात्र आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावसंख्या आपण जर पाहिलीत तर टायगर लाईन सासवणे या संघाकडनं पाहायला मिळते. एक मोठं लक्ष्य आहे, पण मोठं लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच हा जर सामना जिंकून दिला ना तर एक चांगली चांगली कामगिरी करू शकतात. ह्या ठिकाणी आपण गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. शेवटचे षटक फेकल्याला अजय फक्त 7 धावांनी आपली धावसंख्या मध्ये यश आलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणता येईल. एक चांगला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच यांच्या माध्यमातून या 5 षटकांच्या माध्यमातून 77 धावांचं लक्ष्य मारण्यामध्ये यश आले आणि 78 धावांचं लक्ष्य आता मात्र साई आवास या संघासमोर पाहायला मिळते. चला टायगर लाईन सासवणे संघ आपण मैदानात उतरायचा आहे. तसं मी विनंती करतो साई आवाज संघ आपले महत्त्वाचे 2 बॅटर 2 फलंदाज मैदानामध्ये आपण लगेच पाठवणार आहोत. मध्ये खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. बिहाइंड विकेट त्याच वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट या दिशेमध्ये अगदी चांगल्या रीतीने तो खेळतो आणि आता या मॅचमध्ये त्याला चांगल्या रीतीने खेळावं लागेल. सामना आपण जर पाहिला तर 30 बॉलमध्ये बनवायचे आहेत, त्यामध्ये 78. मागच्या मॅचमध्ये म्हणजे या अगोदर आपण जर पाहिलं तर 74 धावा गावदेवी धोकोडे संघाने बनवल्या होत्या. तब्बल 4 चेंडू राखत असताना तो सामना मात्र जिंकला होता. आता इथे 78 बनवायचे आहेत. सामन्याला सुरुवात झाली. ऋषभ शिलदणकर पहिलं षटक हाताळतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती हा बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या सहाय्याने हे पहिल्या षटकाची सुरुवात इकडे मात्र केली जाते. 30 यार्ड सर्कलचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत.
या वेळचा बॉल पायावरती लागलाय, लेग बिफोर द विकेट, अगदी प्लम्प सापडलाय. 3 यष्ट्यांसमोर मोठा मासा यावेळी गळाला लागला जातोय. सिल्वर डकचा शिकार सौरभ गवाणकर. बॅक टू दी डगआउट. सौरभ गवाणकर मैदानाच्या बाहेर परतला. अगदी आपण जर पाहिलं तर पहिला बॉल योग्य टप्प्यावरती, दुसरा बॉल टप्पा चेंज केला, लाईन चेंज केली, फ्लाईट दिली या बॉलवरती. थोडंसं आपण जर पाहिलं तर बोटं फिरवली होती आणि स्लोवर वन बॉल होता, तो मात्र ओळखू शकलेला नाही आणि सौरभ सरळ पायावरती जाऊन त्याच्या बॉल लागला. 3 यष्ट्यांसमोर अगदी प्लम सापडला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर सौरभ गवाणकरचा खेळ येथे 2 बॉल चा खेळ करत असताना त्याला मात्र माघारी पाठवलं. मी तर म्हणेन आता अडचणींचा सामोरा संघ साह्यावा संघाला जावं लागेल. अडचणींमध्ये नक्की पडेल नवीन बॅटर. आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर गोकुळ आलाय फलंदाजीसाठी आणि गोकुळला इकडे मात्र चांगलं खेळावं लागेल. त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा निर्धाव झालाय. सलगचे 3 बॉल आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे निर्धाव आलेत, कोणतीही धाव आलेली नाहीये. या वेळचा बॉल आडव्या बॅटने मारलाय, बॅटवरती तितका चांगला आलेला नाहीये, प्रॉपर कनेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. जोपर्यंत बॉल पकडेल, फेकी करेल तदवरती आपण पाहतोय 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. आखूड टप्प्याचा हा बॉल आडव्या बॅटने इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, कारण 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय. हे षटक अगदी आपण जर पाहिलं तर एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे पाहायला मिळालं, कारण ते भयानक स्वप्न यावं आणि आपली खडबडून झोप उडावी तसं दृश्य इकडे मात्र झालं. कारण ज्या खेळाडूवरती आशा होती या सामन्यामध्ये, तो खेळाडू लवकरात लवकर बाद झाला. मी तर म्हणेन बाद केलं त्या खेळाडूला आणि त्याचमुळे आता संघ म्हणजे साई आवाज हा संघ अडचणीत सापडला. अडचणींचा पाठलाग साई आवाज करतोय, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावरती लागल्यात आणि फक्त 1 विकेट या षटकामध्ये आली आणि ती फक्त बोलून चालणार नाही, कारण मोठी विकेट होती ज्याच्या नावावरती आपण जर पाहिलं तर APLचा बेस्ट बॅटर हा किताब सुद्धा राहिला. सौरभ गवाणकरला मैदानाच्या बाहेर परतवल्यानंतर आता ते यश आपण जर पाहिलं तर टायगर लेन सासवडे संघाकडे आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी उंचपुरा गोलंदाज ज्याने आपल्या हाईटचा फायदा नेहमी घेतला. अगदी आपण जर पाहिलं तर त्याची शैली, त्याच वेळेला त्याची कटखादी आपण जर पाहिली तर ॲज अ मिचल स्टार्क. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून, लांब पल्ल्याचा गौरवच्या बॅटमधून षटकार. जे कार्य पहिल्या षटकामध्ये राहिलंय अपुरं, ते कार्य या षटकामध्ये पूर्ण केलं जात आहे. आणखीन एक बॉल मिनी हेलिकॉप्टर खोदून काढला, गॅपमध्ये आहे फटका, प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडू पुन्हा एकदा थांबणाऱ्यातलं नाव घेणार नाहीये. आणखीन एक बॉल, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप, चौकार.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊन जाणारा हा फटका येतोय. वेलकम वन्स अगेन सेकंड फ्लो. कव्हर ड्राईव्ह करत असताना आणखीन एक चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा आल्या. या वेळचा बॉल इथे मात्र पंचांकडे अपील आणि ती अपील मात्र इकडे उचलली आहे, कारण पुन्हा एकदा फलंदाज 3 स्टंप समोर सापडला. आणखीन एक फलंदाज गौरव बॅक टू दी डगआउट. चांगली धावसंख्या बनवून मैदानाच्या बाहेर परतलाय, परंतु या वेळचा लोअर फुल टॉस बॉल एक हात जरूर बॅटवरतून सुटला, परंतु फोर्स जनरेट करत असताना आणखीन एक बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करणारा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. टू 22 धाबा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर आपण पाहतोय परेश आला आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार आता धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता गॅपमध्ये एक फटका खेळलाय. याही वेळेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल बॉल अडवेल फेकी करेल तदवरती 2 धावा या बॉलवरती पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 24 वरती आता पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा या षटकामध्ये. अगदी धावसंख्येचा आलेख मात्र कुठून काढलाय, कारण पहिल्या षटकामध्ये जी छोटीशी इमारत होती आता त्याला मात्र मोठ्या टॉवरमध्ये इकडे बिल्ड केलं जात आहे. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. 22 रन्स या षटकामध्ये कुठून काढल्यात. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती पहिलं षटक ऋषभ शिर्डनकर याने 2 धावा देत असताना 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. माफ करा, 1 विकेट त्यांनी घेतली होती. परंतु या षटकामध्ये शुभमचा आपण विचार केला तर त्याच्या गोलंदाजीचा शुभारंभ फलंदाजांनी केला. षटकार 2, त्याच वेळेला 2 चौकार आणि 1 डबल आणि 1 विकेट असं दृश्य या मागच्या षटकामध्ये राहिलंय. गोकुळ पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती येतोय. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा ज्यावेळी गोलंदाजी करण्याकरता ऋषभ बॉलिंग ट्रॅकवरती येतोय त्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. चुकी कुठे घडली? अगदी आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्यामध्ये जिथे जो खराब बॉल पडला होता पहिला, त्या बॉलवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं, लाजमी होतं आणि तो फटका आला नव्हता. त्यानंतर तो दबाव बिल्ड झाला आणि 78 धावा बनवत असताना इथे मात्र आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. 25 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने इकडे खेळलाय. गॅपमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड रोप. आणखीन एक
परेशच्या माठमधून मोठा फटका, चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 30च्या घरात, माफ करा 29च्या घरात इकडे मात्र पोहोचत्या. 29, 29 धावा धावफलकावरती. 78चा पाठलाग इथे मात्र केला जातोय. 78 धावा चेस करायच्या आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्या धावा बनल्या जाऊ शकतात असं दृश्य मैदानावरती घडतंय, कारण परेश याची बॅट मैदानावरती बोलताय. मागचा बॉल त्याच्यासाठी योग्य टप्प्यावरती पडला, डॉट बॉल, आणि हीच तर गरज आहे मित्रमंडळी. आता गोलंदाजी करत असताना टायगर लेन सासवणे संघासाठी यावेळचा इनसाइड आउट फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तदवरती इथे दुसरी धाव घेण्यात यश मिळेल आणि आता ते यश इथे मिळालंय. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. गोकुळ बॅक टू डगआउट. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी मैदानाच्या बाहेर परतल्यात. टायगर लेन सासवणे विपक्ष साई आवाज अशी मॅच मैदानावरती रंगली आहे. अजूनही 48 धावा इकडे बनवायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. प्रणय फलंदाजीसाठी येतोय, परंतु मी तर म्हणेन परेशला इकडून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण त्याच्या बॅटवरती चांगले आतापर्यंत चेंडू आलेत. एक चौकार, एक षटकार, मागच्या बॉलवरती सुद्धा चांगला फटका त्याने खेळला होता, परंतु त्या बॉलवरती त्याला फक्त सिंगल मिळाली आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने इकडे खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात केलाय. जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि आता हा थ्रो मात्र प्रतीक भगतने कुठे केलाय. कदाचित प्रतीकला वाटलं असेल की स्टंप तिकडे आहेत. बरोबर ना प्रतीक? त्यामुळे इथे या 2 धावा मिळाल्यात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 32च्या घरात पोहोचल्या. 32. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा टॅप करत असताना खेळलाय. रनआउटची संधी आहे. फलंदाज परेश याला मात्र हे मैदान सोडावं लागेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या हाय अँड हँडसम यूज इट 6 रन.
आयवा कॅच. आपण या वेळचा बॉल इथे मात्र योग्य टप्प्यावरती पडलाय. डॉट बॉलची सांगता होईल. पुन्हा एकदा समीकरण चेंज होत आहे. मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या वेळचा बॉल डॉट चाललाय. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 39च्या घरात पोहोचल्या. 39 धावा धावफलकावरती. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, परंतु त्याला मात्र चकवत असताना हा बॉल जाईल सरळ खेळाडू कक्षामध्ये. षटकार. आणखीन एक षटकार आलाय ज्याने आयवा कॅच पकडलाय. आपल्याला विनंती करतोय आपण आपला जे कॅश प्राइज आहे ते स्वीकारण्यासाठी इथे यायचंय. 45 धावा धावफलकावरती. फुल टॉस, परंतु या फुल टॉसचा तितकासा फायदा बॅटरला उचलता आलेला नाहीये. त्यामुळे इथे षटकार कदाचित मिळाला असता, किंबहुना जर चांगला स्ट्रोक असता तर चौकार सुद्धा मिळाला असता, परंतु या चेंडूवरती सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्याने 46 धावा धावफलकावरती. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 चालू असताना यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु आता या बॉलवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाजाला थांबून ठेवलं. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही जर लक्ष टाकलं तर 33 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल माफ करा 32 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 32. आणखीन एक आयवा कॅच ज्याने पकडला. आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. आपल्याला सुद्धा 300 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. एक प्रेक्षक इथे उपस्थित आहे. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रशांत या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. प्रशांतच्या खांद्यावरती षटक क्रमांक शेवटचं सोपवलंय. विजयासाठी 6 बॉलमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकार इकडे मारावे लागतील तर जाऊन कदाचित या सामन्यामध्ये काहीतरी होईल. पहिला मारलाय. यावेळी पहिलाच बॉल सरळ चाललाय. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना पहिल्याच बॉलवरती इथे मात्र आपण जर पाहिला तर चांगला स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने 52 धावा धावफलकावरती. 52. धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक शेवटचं चालू असताना अजूनही विजयासाठी इकडे आणखीन तसे स्ट्रोक मारावे लागतील, परंतु या वेळचा बॉल बिहाइंड द विकेट चाललाय. मी इकडून नक्की सांगेल अजूनही 4 षटकार जरी आले तरी सुद्धा या सामन्यामध्ये वेगळं दृश्य म्हणजे बॉल आउट पद्धतीने सामना खेळवला जाऊ शकतोय. ते 4 षटकार मारले जातील की गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा मागच्या बॉल सारखं कमबॅक करेल. डॉट बॉल इकडे माफ करा सिंगल देऊन जाईल हा बॉल. अजूनही 4 बॉलमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक बॉल बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय, परंतु त्याला सुद्धा धाडलाय डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आउट ऑफ. स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. 3 जरी षटकार मारले तरी सुद्धा बॉल आउट साह्याने मॅच आपण पुन्हा एकदा खेळू, परंतु ते जर करायचं असेल तर बॅटरला कुठेतरी इकडे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 3 बॉल मध्ये 19, 18 जरी बनवल्या इथून 18 जरी आल्या ना आता तरी समीकरण बदललं जाऊ शकतंय. पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन सज्ज झालाय.
फुल टॉस समोर मारलाय, समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि आता त्याने झेल पकडलाय. फलंदाज होईल इथे बाद.
मिळेल. नो डाऊट पहिला सामन्याचा सामनावीर ठरलेला ऋषभ शिल्दनकर आपल्या प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 5 षटकांचा हा खेळ असणार आहे आणि 5 षटकांना सुरुवात होते, प्रारंभ होते. पहिला चेंडू ऋषभ शिल्दनकरचा, समोर असेल खेळाडू सुबोध. सुबोध आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता. नक्कीच वन बाउन्स सीमारेषेपर्यंत चेंडू गाठणार, क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी चुकी केली आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मिळते नशिबाचा चौकार.